नमस्कार मंडळी, चला तर आज आपण हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला करूया। तर सुरुवातीला अर्धी वाटी कमी आंबट दही, त्यामध्ये सर्व मसाले टाकून वरून 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, ढोबळी मिरची, 100 ग्रॅम पनीर असं मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे, ते टाकून घेऊयात। छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 2 चमचे बेसन पीठ छान असं भाजून यामध्ये टाकून घेऊयात। वरून थोडासा चाट मसाला किंवा लिंबाचा रस टाकू शकता। आणि आता वाटण्यासाठी 2 कांदे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेऊयात आपण छान असं। आणि आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ते 5 मिनिटं पनीर छान असं परतून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून बारीक करून घेतलेली ग्रेव्ही टाकून छान अशी परतून त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। आणि थोडंसं असं परतून यामध्ये पाणी ॲड करून परतून घेतलेलं पनीर टाकून घेऊयात। आणि आता वरून थोडीशी कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि पाणी थोडंसं टाकून वरून थोडंसं बटर टाकायचं आहे। झाकण ठेवून पनीर आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तयार आहे आपला हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला।